ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं दिसतंय। जातीचे दाखले आधार कार्डला जोडण्याचा प्रस्ताव आहे। सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर अधिवेशनामध्ये फैसला होणार आहे। ओबीसी प्रश्नांवर मंत्रिमंडळ उपसमितीची ही महत्त्वाची घोषणा असून खोट्या नोंदी दाखवून दाखले दिल्यास कारवाई करा असं भुजबळांनी म्हटले आहे। अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात। म्हणजे ओबीसीतून, EWS मधून, आणखीन SC/BC मधून हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात। तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचा चांगली कल्पना आलेली आहे। तिचा आम्ही स्वीकार करू, जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल, जी कोणी व्यक्ती असेल ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल। अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ। कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू, अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल। की कुणाचे राजकीय करिअर उद्ध्वस्त जे आहे करणारी जनता असते, एका दुसऱ्या माणसाचं ते काम नाही। आणि जनतेचे आशीर्वाद आमच्याकडे भरपूर आहेत, काळजी करण्याचं काही कारण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।